बाबासाहेबांचं कुटुंब मुंबईला स्थलांतरित झालं होतं. दापोली साताऱ्यात मिळालेल्या जातीवादी आणि अपमानास्पद वागणुकीनंतर सुभेदार रामजी सकपाळांचं कुटुंब मुंबईच्या मोकळ्या वातावरणात दाखल झालं होतं. पण तुम्हाला ठाऊक आहे का, हे घर नेमकं कुठं आहे मुंबईत? ते आजही आहे का? काय आहे त्या घराचा इतिहास? सुभेदार रामजी बाबांनी पूर्ण परिवाराला राहण्यासाठी एक खोली आणि फक्त भिवाच्या अभ्यासासाठी म्हणून दुसरी खोली घेतली होती. हे तुम्हाला ठाऊक आहे का? जर नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तब्बल 22 वर्ष परळच्या ज्या BIT चाळीच्या खोलीत काढली, त्यांच्या कॉलेज जीवनातल्या आणि सामाजिक आंदोलनाच्या धगधगत्या आठवणी ज्या वास्तूशी निगडीत आहेत, त्या बाबासाहेबांचे पिता रामजी सुभेदार यांनी या चाळीत 50 व 51 नंबरच्या 2 खोल्या विकत घेतल्या होत्या. त्यापूर्वी आंबेडकर कुटुंबीय एल्फिन्स्टनच्या डबक चाळीत राहायचे. BIT चाळीत राहून बाबासाहेबांनी MA पूर्ण केलं. बडोद्याचे राजे सयाजीराजे गायकवाड यांच्या मदतीमुळे नंतर बाबासाहेब अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले. कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज बाबासाहेबांना शोधत शोधत या चाळीत आले होते. बाबासाहेब पुढे सिडनहॅम कॉलेजात प्राध्यापक झाले. सार्वजनिक कार्यास सुरुवात केली. मनुस्मृती दहन, महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, जनता आणि बहिष्कृत भारत या साप्ताहिकांची सुरुवातही ती अगदी 1932 पर्यंत पुणे करारावरील स्वाक्षरी इतका बाबासाहेबांचा प्रदीर्घ सहवास या वास्तूस लाभला. त्यांची पत्नी माता रमाईचं पूर्ण आयुष्य या वास्तूत गेलं. या चाळीतून बाबासाहेबांनी 1934ला दादरच्या नव्या बांधलेल्या राजगृहास ते गेले. त्यानंतर 50 नंबरची खोली ताडिलकर कुटुंबियांनी तर 51 नंबरची खोली खैरे कुटुंबियांनी विकत घेतली. दुसऱ्या मजल्यावर समोरासमोर या खोल्या आहेत. सध्या 50 नंबरच्या खोलीत रोहन ताडिलकर हा युवक आई आणि बहिणीसह राहतो. 51 नंबरच्या खोलीत भागुराम खैरे, पत्नी सविता आणि मुलगा कल्पितसह राहतात. त्यांचे काका सकाराम खैरे यांच्याकडून त्यांना ही खोली मिळाली. बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराज यांचे खैरे जवळचे नातेवाईक. 6 डिसेंबरला खोल्या पाहायला लोक येतात. तो ये वो लोकेशन है जो पिक्चरों में भी दिखाई जाती है बाबा साहब की, कि वहाँ से सीधा बाबा साहब आते थे. एक ये रूम था और दूसरा ये रूम है. ये वो चौल है जहाँ बाबा साहब रहते थे. तो ये वो लोकेशन है जो पिक्चरों में भी दिखाई जाती है बाबा साहब की, कि वहाँ से सीधा बाबा साहब आते थे. एक ये रूम था और दूसरा ये रूम है. और यहाँ पे बाबा साहब की जो है तस्वीरें और बुद्ध की मूर्ति लगाई हुई हैं. रूम नंबर ये है 51. ये बाबा साहब यहाँ रहते थे. हाँ. आप यहाँ पे रेंट पे रहते हैं? नहीं, ये हमारी खुद की. अच्छा. मतलब ये देखिए, ये कालिदास सकाराम ताडिलकर, ये मेरे ससुर जी है. ये बाबा साहब के साथ कार्य करते थे और समता सैनिक दल के भी हेड थे ये. अच्छा, ये बाबा साहब के साथ कार्य करते थे और समता सैनिक दल के हेड थे. हाँ. तो बाबा साहब ने उनको ये जगह दी हुई थी. हाँ. जब बाबा साहब राजगृह में गए ना, तो ये रूम उनको दिया. तो ये पहले बोलते थे ये बाबा साहब रेंट पे रहते थे. ये रेंट पे नहीं था, उनका खुद का घर था. ये खुद का ही है. दोनों खुद का ही है. हाँ. खुद का घर था ये. अभी देखिए, ये स्टडी रूम है और वो रूम किचन जैसा खाना वाना बनाते हैं, ऐसा वो रूम है. और ये जो खिड़की है, यहाँ से ये अपने शाहू महाराज आए थे ना, बाबा साहब नहा रहे थे और उन्होंने नीचे से आवाज़ लगाई, तो बाबा साहब बोले, महाराज आप इतना तकलीफ मत लीजिए, मैं आ रहा हूँ ऊपर. सॉरी, नीचे. नहा रहे थे मतलब यहाँ बाथरूम था? हाँ, ये अपना कॉमन बाथरूम है. अभी भी है? है. हाँ, लेकिन अभी बना हुआ है थोड़ा सा हम लोगों ने. और आता 150 वर्ष झाली या बिल्डिंगला थोडं खूप पडझड होते म्हणून थोडं आम्ही केलं. तो ये जो जगह है, यहाँ साइड में बाथरूम है. यहाँ बाबा साहब नहा रहे थे, जैसे स्टोरी बता रहे थे आप. और वहाँ से उन्होंने आवाज़ लगाई थी साहू जी महाराज को कि आप उनसे इंतजार करिए. हाँ. आपका नाम क्या है? मेरा नाम है निवेदिता सुभाष ताडिल. यहाँ बहुत. हैं अशोक भिक्खू पाणे. आप यहीं पर रह रहे हैं? जी हाँ, मेरा जन्म यही का है. तो आपके किसी परिवार में किसी ने बाबा साहब को देखा था यहाँ पर? हाँ जी हाँ, क्यों नहीं. अच्छा. क्योंकि दरअसल डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जब भी कॉलेज में आते थे, कॉमर्स में यहाँ पर, तब
वहाँ के कस्टोडियन जो थे वो मेरे मामा थे। एक चौल बनने की भी एक स्टोरी थी जो हमको बता रहे थे, क्या स्टोरी जी हाँ। बताइए। दरअसल बात तो ऐसी है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो ये पिछड़ा हुआ वर्ग है वो जो रहते थे कई झुग्गी झोपड़ी में रहा करते थे, उनको अच्छे मकान मिलने चाहिए और वो सस्ते में होने चाहिए। इसके लिए उन्होंने ये ब्रिटिशर्स को कह के ये BIT चाल बनाई है। ये ऐसे जैसे परेल में है, बॉम्बे सेंट्रल में है। ये ब्रिटिशर्स ने बनाई है, ब्रिटिशर्स और ने बनाई ये है। जो गरीब लोग थे और हाँ, जिनको उनके लिए जगह नहीं थी उनके इसके लिए लिए बनाई गई। आपको ज़्यादातर लोग बुद्धिस्ट लोग जो है इसी चौल में रहते हैं। मुस्लिम समाज रहता है, क्रिश्चियन समाज रहता है, क्योंकि ये बिलोंग करते हैं माइनॉरिटी में। माइनॉरिटीज में, सही है। हाँ, तो माइनॉरिटी के लिए ये बनाया गया है। इसका मीनिंग है BIT मीन्स बॉम्बे इम्प्रूवमेंट ट्रस्ट। बॉम्बे इम्प्रूवमेंट ट्रस्ट। हाँ, और ये विशेष म्हणजे ताडीलकर आणि खैरे कुटुंबीय सर्वांना घरात घेतात, विचारपूस करतात आणि विचाराल ती माहिती पण देतात. आधीमध्ये बरेच परदेशी अभ्यासकही या चाळीत येतात. भागुराम खैरे यांनी 51 नंबरच्या खोलीत कोणतेही बदल केला नाही. अगदी तेजदार तोच कडीकोयंडा खिडकी सुद्धा बाबासाहेबांच्या काळातलीच. बाबासाहेबांच्या प्रेमाखातर त्यांनी घरात फरशी सुद्धा बसवली नाही. आजही या खोलीत सिमेंटचा कोबा आहे. परळच्या BIT चाळींनी 2012 मध्ये 100 पार केली आहे. आजूबाजूच्या इमारती पाडून इथं 50 मजली टावर उभे राहत आहेत. उद्या या चाळीच्या नशिबी हेच येणार आहे. महामानवाच्या सहवासानं पुनीत झालेली ही वास्तू कायमची पडद्यावर जाणार. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू कॉलनी दादर येथील राजगृह हे निवासस्थान सर्वांना परिचित आहे. त्या अगोदर बाबासाहेब परळ दामोदर हॉल जवळील BIT चाळी येथील इमारतीत दुसऱ्या मजल्यावर खोली क्रमांक 50-51 या ठिकाणी वास्तव्यास होते. ते आपण पाहिलं. 1912 ते 1934 हा प्रदीर्घ 22 वर्षाचा कालावधी येथेच व्यतीत केला. या ऐतिहासिक स्थळाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याची खंत येथे भेट देणारे नागरिक व्यक्त करतात. जगातील सर्वात विद्वान व्यक्तीने जेथे काही काळ घालविला तेथे राहण्याची संधी मिळणे म्हणजे आम्हा सर्वांचे भाग्य आहेत, अशा शब्दात दोन्ही कुटुंबीय भावना व्यक्त करतात. खोली क्रमांक 50 मध्ये बाबासाहेब कंदिलाच्या प्रकाशात अहोरात्र अभ्यास करायचे. दुसरी खोली क्रमांक 51 स्वयंपाकघर असल्याने रमाईने केलेल्या स्वयंपाकाचा आस्वाद येथे घ्यायचा. याच BIT चाळीत छत्रपती राजर्षी शाहू महाराज देखील बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी रमाईच्या हातचा चहा महाराजांनी घेतला होता आणि रमाईला आपली छोटी बहीण देखील मानले होते. बाबासाहेबांच्या मूकनायक तसेच लंडन येथील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देखील महाराजांनी याच खोलीत केले होते. गेल्या महिन्यातच अमेरिका कोलंबिया येथून 20 जणांचे शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन गेले. जर्मनीहून एक वयोवृद्ध महिला या ठिकाणी भेट देण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा भागुराम खैरे यांच्या पत्नी कल्पना यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. त्यावेळी जर्मन महिला चक्क शुद्ध हिंदीत भाषेत म्हणाल्या, बाबासाहेबांनी नमस्कार करायला नाही सांगितला तर गळे मिळायला शिकविला आहे. आपण सर्व त्यांचे अनुयायी आहोत. कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही. ही व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.